स्वामी भक्तांनो, श्रावण महिन्यातील पहिला दिवस गुरुवारचा आहे आणि याच दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवार व्रताला सुरुवात करायची आहे. वेळ नसेल तर 5 गुरुवार व्रत देखील करू शकता. गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि नेहमीची देवपूजा करून घ्या. त्यानंतर वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर जरूर करा. नाही केली तरी हरकत नाही. देवघरासमोर बसूनही ही सेवा करता येते. पूजा मांडणी करताना चौरंगावर पिवळं वस्त्र अंथरा, त्यावर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यामध्ये 1 रुपया, सुपारी, हळद कुंकू, अक्षता आणि 1 फूल टाका. कलशावर आंब्याची 5 पाने आणि नारळ ठेवा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप उदाबत्ती लावा. पिवळी फुले अर्पण करा. 1 ग्लास पाणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य ठेवा. यानंतर पहिल्याच गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांसमोर संकल्प करायचा. 5 गुरुवार करणार आहात की 11 गुरुवार, आणि कोणत्या इच्छेसाठी किंवा अडचण दूर होण्यासाठी हे व्रत करत आहात ते मनापासून सांगायचं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा. प्रत्येक गुरुवारी 11 मार श्री स्वामी समर्थ नामजप, श्री स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ, 1 ते 21 अध्याय, तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. या सेवा एका बैठकीत किंवा दिवसभरात वेळ मिळेल तशा करू शकता. उपवास केला तर खूप चांगलं, पण काही कारणाने उपवास शक्य नसेल तरी चालेल. सेवा मात्र चुकवायची नाही. या व्रतामध्ये काही नियम पाळायचे आहेत. गुरुवारी पारणं खायचं नाही. बाहेरचं अन्न टाळायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि व्रत पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. मासिक धर्म किंवा सूतक असेल तर त्या गुरुवारी फक्त उपवास करा. पूजा आणि सेवा करू नका. सकाळी 6:30ची आणि संध्याकाळी 6 वाजता आरती करा. संध्याकाळी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा आणि तोच प्रसाद म्हणून ग्रहण करा. ही खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. घरातील भांडण, आर्थिक अडचणी, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतान प्राप्ती किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर स्वामी भक्तांनो, श्रद्धा आणि विश्वासाने हे 11 गुरुवार व्रत करा. मनातील इच्छा आणि अडचणी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून अर्पण करा. सेवा करताना कोणतीही घाई करू नका. फक्त मनापासून स्वामींचे नामस्मरण करा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तांना सुख, शांती आणि सद्बुद्धी देवो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.